शाळा. लेखक व्यंकटेश माडगुळकर. दुपार झाली. शाळेसमोर बांधलेली पितळी घंटा एका पोराने लाकडी ठोकळ्याने बडवली. तिचा खणखणाट साऱ्या खेड्यात ऐकू गेला. लहानगा दिनू कुत्र्याशी खेळत होता. शाळेची घंटा त्याला ऐकू आलीच नाही. पडवीत चौघडी अंथरून आई पडली होती. तिने आवाज ऐकला आणि पडल्या पडल्यास ती म्हणाली, "घंटा झाली बघ दिनू, शाळेला जा." तिला असे 3-4 वेळा ओरडावे लागले आणि मग दिनू नाखुशीने उठला. तंगड्या झाडीत आणि हात नाचवीत आईपुढे ओरडला, "माझी पाटी दे, पुस्तक दे आणि पेन्सिलसुद्धा." आई उठली. लहान धाकटा आहे तोवर तिला दिनूचे सारे करायला हवे होते. शिकून शहाणा होऊन तोच पुढे आपल्या विधवा आईला सांभाळणार होता. सारा शीन फेडणार होता. खेळायला अडकवलेली पाटी, पाने, विस्कळीत होऊन कोनाड्यात पडलेले पुस्तक आणि पेन्सिल हे सारे साहित्य गोळा करून तिने मुलाच्या हाती दिले. ते घेताना त्याचे चिखलाने भरलेले हात तिच्या दृष्टीला पडले आणि कपाळाला आठ्या घालून ती म्हणाली, "हात धु जा, आडावर जाऊन, घाणेरडा कुठचा." दिनू जास्तच चिडला. हात कशाला धुवायचे? थोडे वाळल्यावर जोराने चोळले की सारा चिखल आपोआप जाईल निघून. काहीतरीच आईचे. मग दान पाया आपटीत तो परसदारी गेला. स्वच्छ पाण्याने भरलेल्या डोनेत दोन्ही हात बुचकळून त्याने चड्डीला पुसले. परत आईपुढे येऊन तो ओरडला, "आणि टोपी कुठं आहे माझी?" मग शोधाशोध झाली. माझघर, स्वयंपाकघर, ओटी, खुंट्या, कोनाडे, कोपरे, पण टोपी सापडलेच नाही. बराच वेळ दोघा मायलेकांनी धुंडले तेव्हा पोत्याच्या कडेला पडलेली आढळली. ती झटकून डोक्यावर बसवीत आणि पाटी गुडघ्यावर आपटीत दिनू बाहेर पडला. घरांच्या सावलीतून शाळेकडे जाता जाता त्याला हमजा आणि त्याचा लहान भाऊ आबास शाळेला जाताना दिसले. गोंड्याच्या टोपीवर पाटी पुस्तक धरून हमजा लंगडी घालीत होता. भिंतीकडच्या अरुंद गटारावर दोन्ही बाजूला 2 पाय ठेवून आबास उड्या मारीत चालला होता. डाव्या हाताची 2 बोटे तोंडात घालून दिनूने आखूड शीळ फुंकली. आपल्या सोबत्याला बोलवण्याची ती पद्धत शाळेतल्या सगळ्या मुलांनी उचलली होती. हमजा थांबला. आबासही थांबला. दरम्यान दिनू त्यांच्यापाशी जाऊन पोचला. दिनूने विचारले, "हमजा, तू गणितं सोडवलीस?" हमजाने नकारार्थी मान हलवली. त्रासिक चेहरा करून तो म्हणाला, "पण मास्तर मारायला लागले तर मी अब्बाला जाऊन सांगेन. त्यांनीच मला म्हैस राखायला पाठवलं होतं." "मी सुद्धा सोडवली नाहीत. छड्या घ्याव्या लागणार मला." मध्येच लहानगा आबास पाटी वाजून म्हणाला, "आम्हाला गणितच नाहीत, हुर्रे." दिनूने त्याला चूप केले. "तू अजून एलफंडीत आहेस. तुला काय समजणार गणितातलं?" मग काही वेळ तिघांनी विचार केला. आबासने आपल्या खमिसाचे टोक तोंडात घालून चोखले. हमजाने पालथ्या मुठीने आपले नकटे नाक जोरजोराने चोळले. दिनूने बोटांची नखे कुरतडली. आणि मग एकाएकी त्यांनी निर्णय घेतला, "आपण शाळेत जाऊयाच नको." सर्वांनाच ही कल्पना पसंत पडली. मग हमजाने घरी चहाडी न करण्याबद्दल आबासला ताकीद दिली आणि ते तिघेही गुपचूप ओढ्यावर गेले. तरवड, घाणेरी, चिंच, करंज या झाडांच्या दाटीमधून पांढरा शुभ्र ओढा धावत होता. त्याचा खळखळाट पोरांनी ऐकला. शेवाळ, करंज आणि चिंचा यांचे एकमेकात मिसळलेले वास हुंगले आणि मग मोकळ्या रानात सोडलेल्या वासरांसारखी ती वाळूत हुंदडली. हमजा म्हणाला, "आपल्या पाट्या वाळूत पुरून ठेवू, म्हणजे गमावणार नाहीत." दिनूने भसाभसा वाळू उकरून एक छोटासा खड्डा तयार केला. त्यात सर्वांची पाट्या पुस्तके पुरली. वर वाळूचा ढीग करून खुनेसाठी दगड ठेवला. दुपारचे ऊन धारेत पडले होते. खळखळती धार चमकत होती. छोटे छोटे मासे तिच्यात पोहत होते. कधी सूर मारून ते पुढे जात तर कधी आपल्या नाजूक शेपट्या लुटूलुटू हलवीत एकाच जागी स्थिर राहत. हमजाने तुमान खोचली. खमिसाच्या बाह्या वर सारल्या. धारेत शिरत तो म्हणाला, "मी मासे धरणार." दिनू आणि आबास धारेच्या कडेला उभे राहून बघू लागले. एक अंगठ्या एवढा मासा उथळ पाण्यात तरत होता संथपणाने. त्याचा रंग खालच्या वाळूसारखाच होता. पायाचा आवाज न होऊ देता हमजा हळूहळू एक एक पाऊल उचलू लागला.
हलकेच खाली वाकला. फुलपाखरू पकडताना करावे तसे त्याने आपले दोन्ही हात केले. दोन्ही पंजांचे अंगठे एकमेकात गुंतवले आणि सावकाशपणे अगदी पाण्याला टेकवले. दिनू आणि आबास यांनी श्वास रोखले. कपाळावरचे केस सारून डोळे मोठे केले. मासा अजून स्थिर होता. आपली नाजूक शेपटी हलवीत एका जागी राहिला होता. मग हमजाने विलक्षण चपळाईने माशावर गपकन झडप टाकली. दिनूच्या पोटात एकदम खड्डा पडला. आबासच्या पण. हातात असलेली वाळू गच्च धरून हमजा धारेबाहेर आला आणि त्याने ओंजळ उघडली. त्यात काहीच नव्हते. धारेकडे बोट दाखवीत दिनू ओरडला, "अरे तो बघ, पुढं पळाला." तो लुच्चा मासा खडकाच्या आडोशाला जाऊन लपला होता. मग वाळूचे हात झाडून हमजा पुन्हा पुढे सरसावला. दबत दबत खडकापाशी जाऊ लागला. माशापाशी पोहोचला. पुन्हा त्याने हाताची पकड तयार केली. अगदी हळूच वाकून माशावर धरले. पण एवढ्यात तो हुशार मासा चुळकन पुढे गेला. हमजा धावला. तसे आबास आणि दिनूही धारेच्या कडेकडेने त्याच्या पाठोपाठ गेले. पण मग मासाच कुठे गडप झाला. पोरांची नजर चुकून कुठे नाहीसा झाला. हमजा म्हणाला, "दिनू, शेवाळाच्या खाली मासे दडतात. वरून गपकन झडप टाकून शेवाळ धरायचं आणि कोरड्या वाळूत टाकायचं की मग 4-2 मासे तडफड करतात." आणि माशांचे तडफडणे त्याने अगदी हावभावासकट करून दाखवले. आबासला खूप हसू आले, पण तोंडावर हात ठेवून त्याने ते झाकून टाकले. दिनू म्हणाला, "चल मग आबास, आपण वर जाऊ. तिकडं असेल शेवाळ." गावाचा पाणोठा सोडून ती 3 मुले धारेतून खूप खूप वर गेली. हिरवे बिळबिळीत शेवाळ, खडकाची भोके आणि लव्हाळ्याच्या जाळीदार मुळ्या यातून हात घालीत पायाने पाणी उडवीत. मग 8-10 मासे हमजाने पकडले. मासा सापडताच तो त्याला खमिसाच्या पुढल्या पाख्याला गाठी मारून तयार केलेल्या झोळीत टाकी. आपली तांबडी लाल आणि चिमुकली तोंडेपासून ते सारे मासे झोळीत पडून राहत. हमजा दिनूला माहिती देई, "दिनू, हा डोकरा बरं का, काळ्या पाठीचा, आणि हा छोटा मिशावाला झिंगा." मग दिनू त्याला हात लावून पाही, "कसे रे खाता तुम्ही मासे?" "अरे, तुला काय त्याची चव? आता मी याचं पोट फाडून घाण बाहेर काढीन, खवले काढीन, शेपटी आणि कल्लेसुद्धा चिरून टाकायचे बरं का, आणि मग तव्यात भाजून चटणी-मीठ टाकून खायचे." दिनूच्या तोंडाला पाणी सुटले. आबासने खमिसाची बाही चघळायला सुरुवात केली. लवकरच मुलांना या खेळाचा कंटाळा आला. हमजाने दिनूची टोपी पाण्यात भिजवली. त्यात सारे मासे घातले. तुमानीच्या नाडीत ती खोचून तो म्हणाला, "आपण काटेवनात जाऊ वल्ल्यांची अंडी काढायला." ओढ्याच्या एका कडेला हे काटेवन विलक्षण रीतीने वाढले होते. बाभळी, बोराटी, नेपती आणि कितीतरी प्रकारची झाडे झुडपे यांची गिचमीड त्यात होती. खेड्यातल्या बायका जळणासाठी तिथे येत. लोक मधाची पोळी गोळा करून नेत. गुराखी पोरे बोरा जांभळाच्या दिवसात काटेवनातच शिरत. अनवाणी पायांनी काट्याकुट्यातून वाट काढीत ही 3 मुले त्या गिचमिडीत शिरली. तेव्हा बोराटीच्या झाडावर पिसे उकरीत बसलेल्या भोरड्यांनी गोंगाट केला. पोटाखाली अंडी घेऊन कोट्यात बसलेल्या वल्ल्यांनी आपल्या गोल डोळ्यांची उघडझाप केली. माना वाकड्या करून ते सावट घेऊ लागले. बाभळीच्या बुंध्यावर बसून वाळली बोरे खाणारी एक खार शेपूट उडवीत पळाली आणि वरच्या खोडावर उलटी होऊन चिरकू लागली. कोट्यात बसलेली तिची 3 पिल्ले विलक्षण घाबरली. एका झाडाकडे हात करून दिनू ओरडला, "अरे, ते बघ, वल्ल्याचं कोटं." हमजाने पाहिलं. दिनू, ते कोटं वल्ल्याचं नव्हे, रानचिमणीचं आहे. त्यांच्या पाठी विटकरी रंगाच्या असतात आणि गळ्याखाली पिवळा ठिपका असतो. "कसं रे तू ओळखतोस?" "हत्तीच्या. त्यात काय, वल्ल्याचं कोटं काटक्याचं असतं आणि हे बघ, नुसत्या कुसळांनी केलं आहे, मऊ मऊ." हमजा दबकत दबकत त्या कोटापाशी गेला. बुंध्यावर चढला आणि कोटे काढण्यासाठी त्याने हात घातला. तशी एक बारकी चिमणी भुरकन त्यातून उडाली आणि वरच्या डहाळीवर जाऊन बसली. आपली एवढीशी शेपटी नाचवीत चिवचिव लागली. हमजाने सांगितल्याप्रमाणे तिचा रंग होता.
अंडी आहेत का रे हमजा? आबासने विचारले. नाही नाही, आत्ताशी कुठं ती कोटं तयार करायला लागली. ते पुरं झालं म्हणजे ती घालील. आबासला अंडी बघण्याची अतिघाई झाली होती. हमजाने एक वल्ल्याचे कोटे त्याला दाखविले. बोराटीच्या एका खुरट्या झाडावर फांद्यांच्या बेचक्यात ते होते. फिकट जांभळ्या रंगाचा व्हला त्यात बसला होता. आबास, हा पठाणी व्हला आपल्या वल्ल्यापेक्षा मोठा असतो, हमजाने माहिती दिली. मग दिनूने नेम धरून एक धोंडा भिरकावला. पठाणी वल्ला भुर्रकन उडून गेला. मोठ्या मुश्किलीने दिनू त्या झाडावर चढला. बोराटीच्या वाकड्या काट्यांनी त्याच्या अंगाचे ओरखडे काढले, तरी तो डरला नाही. त्या काटक्यांच्या कोट्यात 2 अंडी होती, लहान आणि पांढरी शुभ्र. हळूवार हाताने ती दिनूने काढली आणि तो खाली उतरला. उतरता उतरता त्याचा सदरा फाटला. आबासने ती अंडी आपल्या खमिसाच्या खिशात बंदोबस्ताने ठेवून दिली. मग काटेवनातून मुले हिंडली, वल्ल्या पारंब्याची कोटी शोधत, खारींच्या मागे धावत, बाभळीवरचा पांढरा पिवळा डिंक गोळा करीत फिरली. हमजाची टकळी सारखी चालू होती. आबास, आपण या डिंकाचा गोळा आता वाण्याला देऊ, चांगले 4 पैसे येतील. छोटा आबास खमिसाच्या बाहीने नाकपुशीत भावाला दुजोरा देत होता. हो हो, आणि मग उरुसा दिवशी आपण त्याची शिट्टी घेऊ, आणि नाहीतर तीळ लावलेल्या रेवड्या. उरुसाचे मजेशीर वातावरण आठवून दिनूच्या डोळ्यांची उघडझाप होत होती. आबास रेवड्यांऐवजी हाताचा अंगठा चोखत होता आणि झाडाच्या सावलीतून खाली वर बघत नाना वासाने भरलेल्या त्या उबदार हवेतून मुले भटकत होती. एखाद्या झाडाकडे बोट दाखवून आबास विचारी, हमजा, ही देवबाबळ होय ना रे? हां, ही देवबाबळ, बुटकी आणि डेरेदार. हिचे काठी खूप मोठे असतात. आणि रामकाठी कोणती रे आबास? दिनूने विचारले, कारण शेरडे राखणाऱ्या पोरांकडून हा शब्द त्याने ऐकलेला होता. आबास म्हणाला, काटे नसतात त्या बाबळीला दिनू, आणि लिंबाऱ्यासारखी उंच उंच वाढते ती रामकाठी. शेरडांना खायला उत्तम. त्या जंगलातून असल्या अनेक नवीन गोष्टी दिनूने पाहिल्या. सुरेख पक्षी, पांढरे उंदीर, हिरव्या पंखाचे झगमगीत सोनकिडे. ते धरून काट्यापेटीत ठेवायचे आणि बाभळीचा पाला त्यांना खाऊ घालायचा, म्हणजे ते अंडी घालतात. नेपतीची तांबडी लाल कोळीश्वराची विलक्षण कोटी, मधाची पोळी, कितीतरी गोष्टी. चालता चालता आबासच्या कोवळ्या पायात एक काटा भस्कन शिरला. तेव्हा पाय वर धरून तो रडायला लागला. हमजाने त्याला खाली बसवले. देवबाभळीचा एक मोठा काटा घेऊन त्याने काटा काढण्याचा प्रयत्न केला, पण तो पार आत गेला होता. मग त्याने रुईचे झुडूप शोधून काढले, पान मोडून त्याचा पांढरा चिक काटा मोडला, त्या ठिकाणी लावला. आबास, उद्या सकाळी काटा आपोआप बाहेर येईल, तू रडू नकोस. सूर्य पश्चिमेकडे कलला. वारा सुटला. पिकाचा आणि काळ्या मातीचा सुगंध दरवळला. काटेवनातील पाखरे गोंधळ करू लागली. हमजा म्हणाला, अंधार पडेल, आपण घरी जाऊ. गेली तशीच ओढ्याच्या काठाकाठाने मुले परत घरी आली. आबासच्या खमिसातली अंडी केव्हाच फुटली होती. त्याचे पांढरे पिवळे आणि चिकट डाग पडले होते. ते त्याने पाण्यात धुतले. भूक लागली तेव्हा हमजाने डिंकाचा एक एक खडा दोघांनाही दिला. आपण खाल्ला. त्या चवदार डिंकाने त्यांची तोंडे चिकट झाली. दाढेला दाढ चिकटू लागली. ते गावापाशी आले तेव्हा आभाळ डाळिंबाच्या फुलासारखे झाले होते. रानातून घरी येणारी शेळ्या मेंढरे बेबे करून ओरडत होती. त्यांच्या खुरांनी उधळलेली धूळ गावावर तरंगत होती. पुरून ठेवलेली पाटीपुस्तके काढून तिघेही आपापल्या घरी गेले. दिनूची आई समई पुशीत बसली होती. दिनूला बघताच ती म्हणाली, किती रे उशीर, आणि तोंड एवढं तांबडं लाल कशानं झालंय? उन्हात हिंडलास का? दिनू काहीच बोलला नाही. अजूनही तो काटेउन्हातल्या विलक्षण वातावरणात होता. पायाने पाणी उडवीत होता, मासे पकडीत होता, वल्ल्याची कोटी काढीत होता, डिंक गोळा करीत होता. आईला वाटले मास्तरांनी मुलांना खूप खेळवलेले दिसते, त्यानेच उशीर झाला. आणि मग आपला एवढासा मुलगा न चुकता
शाळेत जाऊन शिकतोय या जाणीवेने त्या मौलीचे मन समाधानाने काठोकाठ भरले.